नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात आणखी 44 जणांना कोरोना संसर्ग। एका रुग्णाचा मृत्यू तर कोरोना बळींचा आकडा 34 वर। मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2020 रोजी खेड तालुक्यात आणखी 44 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे। तर एका 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। खेड तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 1538 वर जाऊन पोहोचली। खेड तालुक्यात कोरोना बळींची संख्या आणखी एका मृत्यूने 34 वर जाऊन पोहोचली असल्याचं तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 44 नवीन कोरोना रुग्ण मिळून आले आहेत। खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 44 नव्या रुग्णांमुळे थेट आता 1538 वर जाऊन पोहोचला आहे। मंगळवारी सायंकाळी 7 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये 21 रुग्ण मिळाले असून चाकण नगरपालिका हद्दीमध्ये 7, राजगुरुनगर नगर परिषद हद्दीमध्ये 4 आणि आळंदी नगरपालिका हद्दीमध्ये 12 रुग्ण मिळाले असल्याची माहिती खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी दिली। खेड तालुक्यात 4 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिळून आलेले 44 रुग्ण हे नेमके कोणकोणत्या भागातील आहेत याकडे एक नजर टाकूयात। बुट्टेवाडी या ठिकाणी 1, भांबुरवाडी या ठिकाणी 1, तिन्हेवाडी या ठिकाणी 2, येलवाडी या ठिकाणी 1, आंबेठाण या ठिकाणी 3, वराळे या ठिकाणी 4, मेदनकरवाडी या ठिकाणी 2, महाळुंगे या ठिकाणी 1, चिंबळी या ठिकाणी 1, खालुंबरे या ठिकाणी 1, मोई या ठिकाणी 3 आणि कडूस या ठिकाणी 1 असे एकूण ग्रामीण भागातील 21 रुग्ण मिळाले आहेत। खेड तालुक्यातील नवीन 44 कोरोना रुग्णांमुळे एकूण कोरोना रुग्णांच्या स्थितीकडे एक नजर टाकूयात। एकूण कोरोना रुग्णसंख्या 1538, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1090, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 34 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेले रुग्ण 414 असल्याचं खेड तालुका आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं। खेड तालुक्यातील नगरपालिकांमध्ये असलेली कोरोना रुग्णांच्या स्थितीकडे आता एक नजर टाकूयात। आळंदी नगरपालिकामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला असून ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 48 आहे आणि राजगुरुनगर नगरपालिकामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 29 आहे। चाकण पालिका हद्दीत आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 7 रुग्ण आहेत, मात्र चाकण पालिका प्रशासनाने 6 रुग्ण मिळाल्याचं सांगितलं। चाकण पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण कोरोना रुग्णांच्या स्थितीकडे एक नजर टाकूयात। आजचे नवीन 6 रुग्ण पकडून एकूण कोरोना रुग्णसंख्या 314, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 164, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11, ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 139 आणि कोरोना रुग्णाच्या हायरिस्क संपर्कात 500 जण असल्याचं सांगण्यात येत आहे। चाकणमध्ये मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत नव्याने जे रुग्ण मिळून आले आहेत ते नेमके कोणकोणत्या भागातील आहेत याकडे आता एक नजर टाकूयात। आंबेठाण रोड या ठिकाणी 2, झगडे वस्ती या ठिकाणी 1, आंबेठाण चौक या ठिकाणी 1, महात्मा फुले चौक या ठिकाणी 1 आणि पुणे नाशिक हायवे या ठिकाणी 1 या भागातील असल्याचं चाकण पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं। दरम्यान कोरोनाने गेल्या 24 तासांत आळंदी येथील एका 72 वर्षीय पुरुषाचा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। खेड तालुक्यातील अनेक कोरोना रुग्णांना वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांचे या ठिकाणी मृत्यू झाले आहेत। खेड तालुक्यातील महाळुंगे येथील कोविड केअर सेंटर, त्याचप्रमाणे चांडोली व अन्यत्र कुठेही व्हेंटिलेटर सध्या उपलब्ध नाही, त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये यासाठी चाकण भागातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची रेलचेल असलेली MIDC ही सुरू ठेवून या भागात उफाळलेला कोरोनाचा उद्रेक उघड्या डोळ्यांनी पाहणारे शासन या भागात पुण्या मुंबईप्रमाणे वैद्यकीय सेवा, सुविधा, मनुष्यबळ या सर्व गोष्टी देण्यात मात्र अपयशी ठरलं आहे। राज्यकर्ते आणि राजकारणी हे शासन स्तरावरून व्हेंटिलेटर मिळविण्यात किंवा यासाठी काही तरतूद करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे। अखेर भीमाशंकर देवस्थानकडे येथील पंचायत समितीच्या सभापतींनी 10 व्हेंटिलेटर मिळावे अशी अर्जावा केली आहे। शासनाच्या निरनिराळ्या विकास प्रकल्पांनी सधन समजला जाणारा खेड तालुका हा वैद्यकीय सेवा सुविधांच्या बाबत किती पिछाडलेला आहे याची लक्तरे यामुळे वेशीवर टांगली गेली आहेत।
ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.